निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय वैतीपाडा या टीमला। वैतीपाडा टीमचे 2 बॅटर उतरलेत, उमेश आणि विराज। सौरभ पहिले षटक टाकण्याकरता सज्ज होतोय। सौरभ तयार, मोठा फटका, चेंडूला पूल करायचा होता, चेंडू हवेत आहे, लॉंग लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, दोघांमध्ये शर्यत लागली परंतु विजय शतरक्षकाचा झालाय। चेंडू त्याने अडवलाय, चेंडू तर अडवलाय। पाहूया किती धाव मिळतायत या पहिल्याच बॉलवर। उमेश आणि विराज हे 2 खेळाडू होते, इथे पहिल्याच बॉलवर 3 धावा पळून पूर्ण केल्यात। चांगली सुरुवात आहे हार्दिक 2 बॅटर यांच्याकडून। सीमारेषा चेक केली जाईल चौकार आहे की नाही। तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय, थोडंसं डाऊट आहे मुख्य पंच आणि स्क्वेअर पंचांना, त्यामुळेच तो डाऊट क्लिअर केला जाईल। तिसऱ्या पंच या ठिकाणी उपस्थित आहेत। हार्दिक, एका बाजूला मॅच 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, काय वाटतंय, काय अनुभव आहे या दोन्ही संघाचा तुमच्याकडे? नक्कीच दोन्ही संघांकडे एक आदर्श फणसपाडा संघाचा जर विचार केला तर एक मजबूत बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे काही वर्षांमध्ये प्रभावित केले, इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांनी केले। तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर गावदेवी वैतीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो। या हंगामामध्ये ज्या प्रकारे युवराज यांनी माहिती दिली, 4 टुर्नामेंट्स 4 स्पर्धा ते खेळल्या, 4 स्पर्धांमध्ये 2 स्पर्धांमध्ये ते विजयी झाल्यात। त्यामुळे दोन्ही संघांना इथून कमी लेखून चालणार नाहीये। पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय, पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता। पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या। आता लेफ्टी बॅटर समोर आहे स्ट्रायकिंगवरती, लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते। विराजला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती। मागच्या मॅच मध्ये संदीप सर विराजने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती, ज्या प्रकारे स्ट्राईक रेट अप्रतिम त्याचा पाहायला मिळाला, चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, चौकार षटकारांचा वर्षाव त्याने केला होता। इथून त्याच्यासाठी पहिलाच बॉल, चांगला कटरचा वापर या ठिकाणी केला होता। मेडॉनचा शतक पुढे तत्पूर्वी 1 धाव या चेंडूवरती येते। एकरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे। 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती 4। एक चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा मैदानामध्ये सुरू आहे। हार्दिक, एक विसरून चालणार नाही, डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाज ज्यावेळेस विकेटवर असतात ना, त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडासा त्रस्तपणा जाणवत असतोय। फिल्डिंग मध्ये ते वारंवार चेंजेस करत असतात। गोलंदाज सौरभ तयार, त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल। ओहो, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, पायावर चेंडू आदळतोय, विकेटचं झालंय पतन। लेग बिफोर द विकेट, बॅटरला परतावं लागतं। इम्पॅक्ट इन लाईन, आउट। लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचायचं आहे, कारण 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिली गेली। त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायचे आहेत। सुरेख मारा होता सौरभचा, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता आणि बॅटरला मोकळीक दिली नव्हती मोठा पटका खेळायची, पायावर चेंडू आदळला। खरं तर 1774चं ते वर्ष मला आठवतोय, ज्या वर्षी खऱ्या अर्थाने लेग बिफोर द विकेट ही संकल्पना सर्वप्रथम क्रिकेट विश्वामध्ये आली होती आणि तो फायदा इथे कुठेतरी आता गोलंदाजांना होतोय। हार्दिक, जरूर त्याचं बेनिफिट इथे गोलंदाज उचलत आहेत। मैदानाच्या आतमध्ये उमेशची विकेट या ठिकाणी गेले, चांगली साथ मागच्या मॅच मध्ये दिली होती विराजला, परंतु इथून त्याची विकेट गमावले यंगस्टर गावदेवी वैतीपाडा संघाने। 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय। नवीन फलंदाज सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 3ऱ्या क्रमांकावरती। सौरभ आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय, पहिल्या 3 चेंडूंमध्ये डॉमिनेट करतोय, वर्चस्व प्रस्थापित करतोय पहिल्या 3 चेंडूंमध्ये। पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु ती अपील ला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये। खऱ्या अर्थाने पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप होती, त्यामुळेच अपील जी फेटाळून लावली पंच नितेश कदमने। आमचे मित्र आहेत, आमचे वर्गमित्र आहेत आणि अर्थातच आज भरपूर इम्प्रूव्हमेंट नितेश कदमने या क्रिकेटमध्ये केले। पुढचा बॉल और पिच बॉल, चेंडूला ऑन साइडला खेळून काढला, चेंडू हवेत होता, जेल ड्रॉप। अमीर याने हा झेल सोडलाय। अथोडक्स लॉंग ऑन मध्ये तो उभा होता, त्याच्याकडून ही चूक झाली। एकतर आउटफील्ड मधील एक चांगला खेळाडू आहे, तो चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून ही मोठी चूक झाली। धावसंख्या 1ने पुढे सरकली, धाव फलकावर धाबा लागल्या जातात, त्या 5 धाबा, 5 बॉलची समाप्ती। आदर्श फणसपाडा विरुद्ध यंगस्टर वैतीपाडा अशी लढत आपण बघतायत। वैतीपाडा संघाला अजून चमकावं लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल। ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये त्यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं, धावा चेस करत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली होती, परंतु इथून समोरच्या संघाला एक टार्गेट द्यायचं आहे, समोरच्या संघाला एक चॅलेंज द्यायचं आहे। त्यामुळे एक
बॅटल खेळावी लागणार आहे. परंतु आदर्श फणसपाडा संघाचे गोलंदाज ज्या प्रकारे फायर ॲक्शनमध्ये जाणवत आहेत, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीयेत. सौरभचं एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 6 आणि फक्त जर पाहिलं तर एक डॉट बॉल या षटकामध्ये आला. परंतु ज्या प्रकारे सौरभने गोलंदाजी केली मैदानावरती, एक विकेट सुद्धा त्याने मिळवली. एक घातक फलंदाजाला त्याने डगआउटला पाठवलं गेलं. अर्थातच घातक फलंदाजाला डगआउट मध्ये त्याने पाठवून दिलं. षटक क्रमांक 1 ची समाप्ती 6 धावा. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा चर्चा करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकू एक ची समाप्ती झाली हार्दिक. आणि पहिल्या षटकानंतर फक्त 6 धाबा. कुठेतरी कमीपणा दिसतोय बॅटिंग मध्ये, जी सुरुवात व्हायला हवी होती. एक विकेट ज्यावेळेस पडली त्याच्यानंतर हा दबाव आला. या दबावामधून बाहेर पडताना अजून दिसत नाही विराज आणि सिद्धेश हे खेळाडू. नक्कीच एका बाजूला विराजला आपण पाहतोय. क्रिकेटचं परिपूर्ण पॅकेज आहे. मागच्या मॅचमध्ये त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिलंय. आता बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीपला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा जर विचार केला तर सौरभने पहिल्या षटकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा खर्च केला होता, परंतु त्यानंतर प्रदीपचा चांगला कमबॅक झाला होता. आता सौरभने चांगली कामगिरी केली आहे. तीच कामगिरी, तोच परफॉर्मन्स या सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा अपेक्षित असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात, त्यामुळे बॅकफुटला पाहायला मिळतो यंगस्टर गावदेवी वैतीपाडा संघ. प्रदीप गोलंदाजी मार्गावर आलाय. पाहूया तो कशा पद्धतीने मारा करतोय. ओहो, चेंडूला निरीक्षण केलं आणि लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेने वळवला. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, या मिळतील 6 धावा. षटकार षटकार. चांगल्या रीतीने त्याला खेळलं. चांगलं टायमिंग मागच्या चेंडूवरती पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती 12. पहिल्याच बॉलवरती आक्रमक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. एक विस्फोटक सुरुवात. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. खोदून काढत जाते. बॉल जाईल कार्पेटला रोल करत लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अमीर त्या ठिकाणी पुढे आलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी यावं लागणार आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. मोठा फटका आल्यानंतर इथून सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. धावफळक हलता ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळेच धावा जर आपण पाहिल्या तर 13 होत आहेत. एक षटक आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा. आता स्ट्राईक इनकडे सिद्धेश नावाचा खेळाडू आलाय. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांमध्ये 40च्या पलीकडे धावा बनवाव्याच लागतील, जेणेकरून एक चांगलं लक्ष समोरच्या संघाविरुद्ध आपण उभं करू शकतोय. प्रदीप तयार. समोर सिद्धेश करता. Dancing down the track, charge the ball over the long on area. Huge, huge, huge 6. शॉट ऑफ द मॅच. काय फटका या ठिकाणी सजवला गेला. प्रॉपर स्ट्रोक या ठिकाणी होता. शॉर्ट बॉल या ठिकाणी मिडल ऑफ द बॅटने करंट केला आणि त्यानंतर लॉंगॉनला हा चेंडू डिपॉझिट केला गेला. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. आणि संदीप सर, पंचांची कामगिरी सुद्धा उत्तम दर्जाची राहिली आहे. सागर मोरे सर आपण पाहतोय, नितेश कदम सर, आणि आजच्या दिवसामध्ये शेखर सर आपल्याला जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. नो डाऊट पंचांना क्रिकेटमध्ये देव समजलं जाते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. थोडासा व्हेरिएशन बदल पाहायला मिळाला. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. मधल्या एसटी वरून एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. 4 बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा आहेत बॅटिंग करणाऱ्या वैतीपाडा टीमच्या. 20-20. चांगला फ्लिक या ठिकाणी केला गेला. मनगडाचा पुरेपूर फायदा. लॉंग लेग क्षेत्रामध्ये लॉंग चेज असणार आहे आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय. डगआउट मध्ये एक संदेश दिला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. 4-2 करिता चौकार. लेग स्टंपच्या दिशेने होता, त्यामुळेच बॅटरला ती संधी मिळाली चेंडूला बाहेर खोदून काढण्याची आणि त्या चेंडूला वळवलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 4 धावा मिळवल्या. धाव संख्या 24. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. आता पुन्हा एकदा पटरीवर येताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू.
फुल लेंथ बॉल होता, मिडॉनच्या दिशेने चेंडूला वळवलं. स्ट्रेट मिडॉन मध्ये फिल्डर येतोय लॉंग ऑनचा. चेंडू उचलेपर्यंत एक धाव मिळाली बॅटर सिद्धेशला. सिद्धेश खेळतोय व्यक्तिगत 12 आणि विराज त्याला चांगली साथ देतोय 9 धावा बनवून. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 25 धाबा. आता धाव फळक चांगला दिसतोय. तर एक सक्सेसफुल ओव्हर, एक सक्सेसफुल स्पेल सौरभ यांचा राहिला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तो परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. एक चान्स तिथून दोन्ही फलंदाजांना मिळाला आणि ज्या प्रकारे भागीदारी रचली गेले, एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली गेले. मागच्या षटकामध्ये 19 धावा, कुठल्याही प्रकारचं विकेट त्या षटकामध्ये आलेलं नाहीये, म्हणजे दुसरं षटक विकेटलेस राहिलं. आता तिसरं षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती अमीर आलाय. मागच्या मॅचमध्ये अमीरचा स्पेल चांगला राहिला होता. इथून कमबॅकची जरूर अपेक्षा असणार आहे या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहू शकतायत सिद्धेश, चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथून पहिलाच बॉल, सरळ चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाला बीट करून निघून जाईल. 4 धावांकरिता बॅटची एज होतीये आणि सरळ चेंडू 4 धावांकरिता चौकार. बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी, त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे चुकलंय आमचा फेमस आहे. पडणाऱ्या चेंडूचा वेगाचा अभ्यास केला बॅटरने आणि थेट चेंडू बॅटचा हलकाचा स्पर्श घेत लॉंग स्टॉप रिझन मध्ये जाताना दिसला, जेथे 4 धावा मिळाला बॅटरला. 4 धावाच्या मदतीने धावसंख्या 29, 2.1 बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा आमिर तयार. ओ, आता हा चेंडू डाऊन द लेग आहे. डावे यष्टी सोडून चेंडू जातोय. वाईट बॉलचा इशारा नितेश कदमचा येतोय. पुन्हा रिफर केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने की हा चेंडू त्यांना असं वाटतं की लेग स्टंप किंवा मिडल स्टंप वरून गेलाय, म्हणून ह्या करता शंका निर्माण झाली आमिरच्या मनात. त्या शंकेचं निवारण करण्याआधी आपण पंचांकडे वळूया. तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचत. हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने चेंडू रिलीज झालाय, कसा उसळी घेतोय. चांगल्या अँगल्सने गोलंदाजी होतोय गोलंदाज आमिर पाटील ज्वारे. त्या आधी चौकार आला होता आमिरच्या ह्या. दॅट्स अ फेअर बॉल. सो रिव्ह्यू सक्सेसफुल. इथे सक्सेस होत आहेत. आमिर पाटील हे गोलंदाज एक डिसिप्लिन्ड, एक आदर्शवादी खेळाडू तो आहे आणि त्यांनी हा रिव्ह्यू घेतला होता. वळी आपण पुढचा बॉल कसा असेल. धावसंख्या जर आपण पाहिली 29. सध्या तरी यंगस्टर वैतीपाडा संघाची गाडी या ठिकाणी ट्रॅकवरती आहे. मागच्या 2 षटकांपासून ज्या प्रकारे परफॉर्मन्स होतोय, इथे फटका चांगला आहे. बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमारेषा पलीकडे. एक लॉंगेस्ट अँड बिगेस्ट 6 येतोय षटकार. हात चालतात ना, तसं विकेटवर आपले पाय सुद्धा चालायला पाहिजे आणि चांगले फुटवर्क त्या ठिकाणी बॅटरचं पाहायला मिळालं. 6 धावा प्राप्त करतो सिद्धेश हा खेळाडू. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या फुलताना, धावसंख्या वाढताना, धावसंख्येला गती मिळताना, धावसंख्येला तेजी मिळताना आपण या ठिकाणी बघतोय धावसंख्या 35. 2 षटकं आणि 3 बॉलची समाप्ती. स्ट्रायकिंगकडे सिद्धेश. ही इज अ डेंजरस, धोकादायक आणि आता ही भागीदारी धोक्याची पातळी गाठताना दिसतोय. गोलंदाज आमिर तयार. टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप जातोय. हा येतोय रॉकी ग्रुप चषकातील शानदार, दमदार, वजनदार चौकार. खेळतात त्यावेळेस पाणी हे आवश्यक असतं. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. खेळाडूंमध्ये जर आपण बघितलं तर विराट कोहली
जवळजवळ त्याचं जे पिण्याचं पाणी आहे ते फ्रान्स येथून मागवलं जातं आणि 1 लिटर पाण्याची किंमत जर आपण बघितली तर ती 4,000 रुपये इतकी आहे. इव्हियन फ्युअर स्प्रिंग नॅचरल वॉटर असं नाव आहे त्यांच्या त्या बॉटलचं. वळी आपण मॅच कडे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 39 झाली. हार्दिक पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉक स्वीप ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल जबरदस्त पिक केलाय आणि कुणाल दादा पाटील स्टँडला अभिवादन करतोय. 6 धावा षटकार. वाजणारी गीतं ऊर्जा देतात खेळाडूंना. कारण ह्या षटकामध्ये 20 धावा 5 बॉलमध्ये पूर्ण केल्यात बॅटिंग करणाऱ्या वैतीपाडा या टीमने. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा. नाव जसं मोठं तसं काम सुद्धा मोठं होतंय. जरूर. सध्या तरी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांनी डील करतायत मैदानामध्ये. सिंगल डबल सध्या ही गोष्ट बाजूला ठेवलंय. चौकार षटकार सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया आता आमिर हा गोलंदाज काय वेगळी दृष्टिकोन आखतोय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकलाय आणि चेंडू सीमारेषे पार जातोय. सीमारेषे पार मिळत्या धावा 4. हा लय चौकार. एकंदरीत आकाश आम्हाला सांगतायत धावा 49 म्हणजे पहिल्या षटकामध्ये जी कामगिरी झाली होती सौरभची, जी मेहनत सौरभने घेतली होती त्याच्यावरती कुठेतरी पाणी फिरलं गेलंय. कारण मागच्या 2 षटकांमध्ये म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 19 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा. त्यामुळे मागच्या 2 षटकांमध्ये जो ग्राफ आहे तो ग्राफ मात्र वाढताना पाहायला मिळालाय. सिद्धेश हे फक्त नाव नाही, त्याने स्वतःला सिद्ध केलंय. 36 व्यक्तिगत धावा तो बनवतोय. काय चांगली कडक बॅटिंग त्याची होतोय, ज्याच्यामध्ये 4 खणखणीत चौकार, 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत आणि 36 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला विराज याला ठाऊक आहे सिद्धेश सध्या फॉर्म मध्ये आहे, चांगले फटके खेळतोय, त्यामुळेच फक्त त्याला साथ देणं गरजेचं आहे. हे काम केलं विराजने सुद्धा 1 षटकार ठोकलाय. 9 वर तो सुद्धा खेळतोय. धावसंख्या आहे 49 आणि आता शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय. गोलंदाजच्या मार्गावर आदर्श फणसपाडा टीमचा. बघूया विकी अजून चर्चा करतायत कुठल्या गोलंदाजाला आता गोलंदाजच्या मार्गावर आपण आमंत्रण द्यावं. आदर्श फणसपाडा नेहमीच चांगला आदर्श दाखवतात त्यांच्या खेळाडू. सूरज पाटील याच्या हातामध्ये चेंडू असेल. फिल्डिंग मध्ये जास्त वेळ आपण घेऊ नका. मित्रांनो, तुम्हाला जर आयुष्यामध्ये कोणी प्रश्न केला की या पृथ्वीवर सर्वात मोठा गुरु कोण, तर असा प्रश्न केल्यानंतर तुमच्या मुखातून उत्तर आलं पाहिजे वेळ. कारण वेळ जे शिकवते ना ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. म्हणूनच वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. वेळ, मित्र, नाती या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि या गोष्टींवर कधी किमतीचं लेबल नसतं. पण या गोष्टी आपल्यापासून हरपल्यानंतर कळते की ह्या किती किमतीच्या होत्या. म्हणूनच ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. सूरज आता समोरच्या इन कडून सज्ज होतोय. धावसंख्या आहे धाव फळकावरती 49. सूरज तयार. डावखुऱ्यात हाताचा बॅटर विराज तयार. ओहो, वजन दिलं गुडघ्याच्या वाटीला. चेंडू पाठवला प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावा षटकार. मध्ये सिद्धेची बॅटिंग पूर्णपणे एन्जॉय केली, पूर्णपणे बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतलाय आणि या षटकामध्ये म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती स्लॉग हिट या ठिकाणी आलाय. धावसंख्या फलकावरती 55-55 च्या घरामध्ये टोटल जाऊन पोहोचले. पुढचा बॉल इथून कटरचा वापर या ठिकाणी जरूर केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेशर स्पष्टपणे जाणवतंय या ठिकाणी सूरजच्या चेहऱ्यावरती. कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. स्लॉग ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू असणार आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती जवळजवळ 7 धावा खर्च केल्या गेल्यात. वाईट बॉल होता पहिला. पुढचा बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करत आता दिसत आहेत आणि दुसरी धाव घेताना
बॅटरला बाद केलाय. खरं तर हा बिग ब्लो, मोठी विकेट, सिद्धेश हा विस्फोटक खेळी साकारत होता. धावसंख्या 57, 2 गडी बाद. गावदेवी वैदिकपाडा संघाच्या बाजूने लागला होता, कारण त्यांना बॅटिंग करायची होती आणि बॅटिंगच झाली. आणि बॅटिंग करत असताना जो परफॉर्मन्स हवा होता तो परफॉर्मन्स त्यांनी केलाय. तुमच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता, बॉल निघून जाईल रिझन मध्ये तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय परंतु फेकी स्क्वेअर झालाय. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 60. याआधी 12 बॉलमध्ये 36 धावांचं चांगलं योगदान पाहायला मिळालं सिद्धेशच्या बॅटरचं. काय ती बॅटिंग होती आणि दुर्दैवीरित्या तो बाद झाला, धावबाद झाला. धावसंख्या धावफळकावर आहे ती 60 धावा. अजूनही या इनिंग मधले 3 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 70च्या आसपास जाण्याची संधी आहे. आणि ह्या जर 70 धावा झाल्या तर आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या सीमित 4 षटकांमध्ये म्हणावी लागेल आपल्याला. फुलटॉस बॉल, बघूया काय घडलंय. झेल टिपला जाईल काय? नो बॉल, नो बॉल, नो बॉलचा इशारा. म्हणजेच 1+1 या 2 धावा मिळतील. आता 2 धावा मिळतील. पुढील होणारा मॅच जय बजरंग शिरगाव विरुद्ध जीवदानी 11 कसराळी. दोन्ही टीमच्या कॅप्टननी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग शिरगाव आणि जीवदानी 11 कसरली दोन्ही व्हॉट डिसिजन अंपायर? नो बॉलचं डिसिजन तर आलेलं आहे. यस, व्हॉट पंचांचा इशारा येऊ द्या आमच्यापर्यंत. नो बॉल. बघा आता तुमचं आम्ही ऐकलं असतं तर नुकसान कोणाचं झालं असतं. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतायत. नो बॉल म्हणजेच 1+1 या 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 62 वर. स्कोर मूव्ज ऑन 62. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. फ्री हिट आहे, मुक्त संचार करण्याची संधी बॅटरला. भरपूर चुका या इनिंग मध्ये आपण पाहिल्यात. जो कमबॅक झालाय, जो पलटवार झालाय, पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर ज्या 2 षटकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा आल्यात. अजून एक चांगला फटका, फार वेगाने बॅट फिरवलाय आणि एक लॉंग 6 येताना पाहायला मिळतोय. कुणालदादा पाटील स्टँड मध्ये चेंडू निघून गेलाय. षटकार. मला असं वाटलं ना की प्रेमिकेला अचानकपणे मिठीत घेतलं आणि तिला फिरायला दुबई, कतार त्या ठिकाणी नेलं. असा हा प्रवास होता या चेंडूचा. 6 धावा मिळत आहेत. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या फुलताना, धावसंख्या बहरताना, धावसंख्या वाढताना धावसंख्या पोहोचली 68 वर. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. काय चांगलं धावसंख्या उभारले आणि अक्षरशः धावांचा पाऊस पडताना दिसलाय बॅटर सिद्धेश. जरूर, कारण जो दबाव होता पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये काय बॅटिंग केलंय. आजच्या दिवसातील एका हायस्ट टोटल स्कोर कार्ड वरती बिल्ड केली गेले. 68 धावा चालू आहेत. पुन्हा आता गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय सूरज. दबावामधून मात्र कमबॅक करता आलं नाही आदर्श फणसपाडा टीमला. आता सुद्धा मोठा फटका, चेंडू हवेत आहे. आर पार, दमदार, शानदार, बहरदार, ढोलदार, वजनदार. विराज याने ठोकलाय. षटकार. चुकांमधून सुधारणा करता आले नाहीये. ज्या मिस्टेक झाल्या तिथून इम्प्रोव्हायझेशन करता आलं नाहीये गोलंदाजांना आणि वारंवार त्याच चुका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. त्याचा स्कोर मूव्ज ऑन 74. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः कोसळल्यात फलंदाज त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक होती. एक संधी जरूर आहे परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा तर परिपूर्ण झाल्यात आणि दुहेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. आजच्या दिवसातील संदीप सर 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक मोठी टोटल स्कोर कार्डवरती उभी केली गेली. 76 धावा धावपळकावर जमा झालेत आणि 77 धावांचं लक्ष असेल. अर्थातच तुमच्याशी मी चर्चा करतोय.
टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. जय बजरंग शिरगाव संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर जीवदानी 11 कसरली संघाचं कॅप्टन टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस असेल 77 धाव संख्येचं टार्गेट असेल. मात्र तारीफ करेन विराटची. हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. अशीच चांगली खेळी विराज या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली, ज्याने चांगला परफॉर्मन्स आपल्या टीम करता दिला. 77 धावसंख्येचं टार्गेट असेल. टॉस आपण बघणार आहोत. जय बजरंग टीमचे शिरगाव टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन असेल तो जीवदानी 11 कसरली टीमचा आणि टॉस बॉक्स मध्ये जातील आमचे साथी समालोचक मित्र हार्दिक किनी. दुसऱ्या डावामध्ये आपण गोड आवाज ऐकणार आहोत प्रमोदजी शेडगे आणि मनीष पाटील सरांचा. ओटीयू पहिले षटक हाताळलं होतं ते म्हणजेच सौरभने, पण त्यानंतर प्रदीप, आमिर आणि सूरज या तिन्ही गोलंदाजांच्या विरोधात सडेतोड फलंदाजी पाहायला मिळाल्याने एक बिग टोटल तुम्हाला स्कोर शीटवर पाहायला मिळते. चेस करायच्या आहेत आदर्श फणसपाडा या टीमला 24 चेंडूंमध्ये 77 धावा, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 19च्या गतीने जायचं आहे. आणि जर आपण स्पर्धेमध्ये आलेलो आहोत तर स्पर्धा स्वतःशी सुद्धा करायची असते आणि आता त्याच वृत्तीवर खेळ करावा लागेल वैतीपणाला. जे आमचे प्रेक्षक आहेत, लाडके प्रेक्षक जे गाईड करतात मैदानाच्या बाहेरून, आपण जागेवर थांबा प्लीज. सुनील भाऊ आपण गायडन्स करा. आपण आता त्यांचं काम त्यांना करू द्या. ती वेळ आता 24 चेंडूंची त्यांची आहे. आता त्यांनी स्पर्धेची तयारी केली आहे, अभ्यास झालाय, आता त्यांना ती परीक्षा देऊ द्या. तर आता पाहूया, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत जे या 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगली सुरुवात देऊ शकतील. त्या दोन बॅटर्स मध्ये आतमध्ये सौरभ आणि एका बाजूला असेल सौरभ आणि रोहित, हे दोन फलंदाज स्टार्ट देतील. सौरभने तर चांगलीच गोलंदाजी सादर केली होती, पण आता पाहूया रोहितची साथ सौरभला तशीच मिळते का. स्ट्रायकर एंडला रोहित आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर शेट माणूस एंड कडून सज्ज होत आहेत गोलंदाज रोहन. पहिला बॉल हाताळण्यासाठी पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल. जास्तीत जास्त धावांसाठी प्रयत्न सुरू ठेवावे लागतील, कारण आता स्वतःला वेळ देण्यासाठी वेळ नाहीये टीम फणसपाडा संघातील फलंदाजांकडे. फुल टॉस होता, बॅटचा फेस क्लोज केला, बॉल डीप होणारा होता, पण बॉलचं मेरिट न ओळखता खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिला बॉल येतोय डॉट. चांगला बॉल घ्यावेला आपण पाहू शकतात, परिपूर्ण चाच पडले गेले आणि हीच खूबी आहे या गोलंदाज रोहन. या गोलंदाजाची पहिल्या मॅच मध्ये त्याला क्रमांक 3 वर गोलंदाजी मार्कवर आणलं होतं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर आणलं गेलंय.
एकदा बॉल तयार, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर कॉल, थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय, षटकारात परावर्तित केलं गेलंय. दुवेदार बॅटिंग करावी लागणार आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं रोकटोक उत्तर देण्याची क्षमता असेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. जर दक्षिण आफ्रिकेने 434 धावांचा विक्रम केला नसता तर डेफिनेटली इतिहास रचला नसता. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात तोच स्मरणात राहणारा सामना दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. यस, इट इज अ नो बॉल. 9+6 मिळतील 7 धावा. दमदार सुरुवात झाली. पहा, तशी सुरुवात कदाचित मनीजी पाटील करावी लागणार आहे. एका साईडला हर्षल गिब्स, ग्रॅमी स्मिथ, मार्क बाउचर या खेळाडूंनी जेव्हा 434 धावांचा पल्ला पार केला ना, तेव्हा एक इतिहास रचला गेला 438 धावांपर्यंत. आणि प्रमोदजी, त्याच इतिहासाची साक्ष मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजांना द्यावी लागेल. सुरुवात तर तशीच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चाचपडले, पण पुढच्याच बॉलवर त्यांनी समाचार घेतला. नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या 7 झाले, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 70 धावांची. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. शफल झाले आणि यावेळेस बॅटरला बॉलरने फॉलो केलं, बॉडीला अटॅक जारी ठेवला. पुन्हा एकदा डॉट आलाय, म्हणजे आता षटकाराचं प्रतिउत्तर सुद्धा गोलंदाज चांगल्या रीतीने देतोय. रोहन चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी. पहा बॉडी लँग्वेज काय बोलते यावेळेला आपण पाहू शकताय. शरीराची देहबोली भाषा जी आपण पाहू शकताय ती मात्र यावेळेला जरूर पॉझिटिव्ह आहे. डॉट चेंडू आल्यानंतर सगळ्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. हे अप्रिसिएशन केलं जातं. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला ठेवलं होतं. इथून त्याच पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाच सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेच तुम्हाला अस्त्र वापरायचं आहे. तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला जरूर डिलिव्हर करतील तर कधी कधी कठीणाई जाते. तुम्हाला शफल होता होता चेंडू मात्र यावेळेला विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातो. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. पण यावेळेस फटका फसला, बॅटची एज, विकेट किपर ऍक्शन आणि प्रतिउत्तर गोलंदाज रोहनचा मिळते धक्का. पहिला बसतोय टीम आदर्श 11 फणसपाडा. अतिशय चांगलं हे सॉन्ग सुद्धा आपण पाहतायत. आर्किड ट्रॉफीच्या माध्यमातून हे सातत्यानं गुणगान गाणारं गायनं मात्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. गाण्यावर खूप चांगल्या पद्धतीने चर्चा ही सातत्याने होत राहते. कुमार रणजित किनी आज मात्र आपण पाहताय त्यांचा आनंदाचा दिवस जरूर आहे. वसई विरार भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना सुद्धा खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. आरके यांना यावेळेला ऑफसाईडला खेळण्याचा दृष्टिकोन होता. बराच वेळ चेंडू हवेत. यस्ट्रेकन मॅग्निफिसंट फिल्डिंग. सिद्धेशने आज जबरदस्त क्लास आपला दाखवला गेलाय फिल्डिंगच्या जोरावर. बॉडी लँग्वेज जी आपल्याला पाहायला मिळते मनीजी पाटील जी अप्रतिम पाहायला मिळते. सेलिब्रेशन यावेळेला केलं जातं. त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतं की युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि विकेट किपरचं सुद्धा यावेळेला कौतुक करावं लागेल. म्हणजेच युनिटी कशी असावी, कॉन्ट्रीब्युशन कसं करावं हे मात्र त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जे पुरस्कर्ते आहेत किरणजी कारभारी. प्रभूजी उल्लेख आपण चांगला केला. बघा, एक षटकार वगळला तर ओव्हरऑल या षटकावर रोहनचाच दबदबा पाहायला मिळालेला आहे. खरं तर वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि फक्त फलंदाजी करताना चांगली सुरुवात द्यायची नसते तर गोलंदाजी करताना सुद्धा तुम्हाला चांगली सुरुवात देता येऊ शकते आणि रोहनने आतापर्यंत तशीच सुरुवात दिलेली आहे. शून्यावर परतलेले आहेत फलंदाज मैदानाच्या बाहेर समीर आणि त्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात विकी. बॅक टू एक 2 फलंदाज बाद केलेले आहेत. म्हणजेच या अगोदर एक विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे आणि पाहूया आता पुढची विकेट हॅट्रिक हीच असेल का रोहनची आजच्या दिवसभरातली. दुर्मिळ योग असतो कुठल्याही गोलंदाजाच्या आयुष्यातला. पाहूया तो योग आज रोहनसाठी जुळून आलाय का. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. धावसंख्या झाले 7. सरप्राइझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पाय चालले नाहीयेत. शेवटचा बॉल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 7. जिंकण्यासाठी 18 चेंडू 70 धावांची गरज.
स्पीडअप करा जरा गेम. घड्यात 3:45 वाजले. तिथून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत, तर त्या दृष्टिकोनातून वेळेकडे घड्याळकडे सुद्धा लक्ष द्या. वारंवार सूचना करण्यास भाग पाडू नका. पहिले षटक 4 मिनिटाचं झालं. आता तुम्हाला थोडीशी वेळ ही मात्र कमी दिली जाणार आहे. लक्षात घ्या 3 षटकं ही 12 मिनिटात तुम्हाला फेकली गेली पाहिजे, त्याची सुद्धा आपण दखल घ्यायची आहे. अतिशय सुंदर हे मैदान. काय मैदानासाठी कष्ट आणि स्वतः त्या ठिकाणी आयोजक झिजले गेलेत. रॉकी दादा यांना सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपण सातत्याने पाहतात. जे आज नोकरी धंद्याच्या निमित्ताने जे जातात बाहेर, त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की रात्री आल्यानंतर त्यांची ती वेळ असते, ती मात्र आपण पाहतात ते ड्युटी मात्र निभावत असताना पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल कसा अदा करावा, जिम्मेदारी कशी घ्यावी आणि रॉकी ग्रुप चषकाचं नाव कसं उंचवावं, हे रॉकी ग्रुप चषकाच्या आयोजकांची ही मेहनत यावेळेला रंग आणताना पाहायला मिळते. आणि प्रमोदजी 2 लाखांच्या स्पर्धेसाठी एंट्री फी सुद्धा माफक आहे वेगवेगळ्या गटांसाठी. ही देखील एक उल्लेखनीय बाब आहे. आणि यावेळेस उलटा खेळलेत आणि बॉलला कुणाल दादा पाटील स्टँडच्या पलीकडे. या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा धडाकेबाद षटकार 6 धावा. रॉकी दादा ब्रँड हाय रे. टेंबी खोडावी गावाचा रॉकी दादा ब्रँड हाय रे. अरे रॉकी दादा ब्रँड हाय रे ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे. ए रॉकी दादा ब्रँड हाय रे. रॉकी ग्रुपचा ब्रँड हाय रे. काय फटका खेळला गेला होता, जबरदस्त स्विच हिटचा फटका. स्वतःला स्ट्रेच केलं होतं, स्विच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं ती बॅक पॉइंट. परंतु प्रत्येक बॉल मात्र यावेळेला आपण पाहतायत ज्या पद्धतीने सौरव खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ चेंडू निघून जातोय शॉर्ट गली रिजनला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 77 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला जास्तीत जास्त षटकार ठोकावे लागणार आहेत. सुपर बॅटिंग केली होती. ज्या पद्धतीने 69 धावा 2 फलंदाजांनी मिळून केल्या होत्या, सिद्धेश आणि विराज, त्याच पद्धतीने मात्र खेळावं लागणार आहे. इथून शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. विराज आज विराजने प्रभावित केलेला आहे. पूर्ण या दिवसामध्ये आपण पाहिलं विराज पहिल्या मॅचचा हिरो ठरला. पुन्हा एकदा विराजने तोच क्लास दाखवलाय. सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच विराजला आपण पाहू शकतायत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, लेंथ अँड लाईनचा राजा अर्थातच विराजला आपण पाहू शकाल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लालच देण्याचा प्रयत्न केला आणि यस टेकन. पंचांकडे यावेळेला जरूर दाद मागितली, परंतु पंच त्या ठिकाणी काय दर्शवतायत आणि इथून मात्र आपण पाहतायत DRS घेतला जाईल का, या सागर मोरे सर दर्शवतायत. DRS आपण पाहतायत बॅटरने घेतलेला आहे. या आपण चेक करूया. शेखर इरगुडे सर, बिमरच्या स्वरूपात हा बॉल आहे का, ते गुडघ्यावर बॅलन्स करत स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कधी कधी असे बॉल आल्यानंतर थोडंसं डीप बॉल आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटतं की कमरेच्या वरती आहेत, परंतु तुम्ही ज्या स्टँडिंग बॅटिंग पोझिशन मध्ये खेळलेले आहात आणि यावेळेला फेअर डिलिव्हरी. तुमचे दोन्ही गुडघे मात्र यावेळेला वाकले होते मनीजी, आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून आपण पाहतायत फलंदाज बॅक टू द डगआउट. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवला आणि विथ द बॉलने सुद्धा ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर एका संघामध्ये कसा असावा याचं ताजं उदाहरण फॉर एक्झाम्पल मिस्टर विराज. प्रमोदजी थोडी मदत गोलंदाजाला फलंदाजाची झाली, कारण रिपिटेटिव्ह स्ट्रोक जेव्हा फलंदाज खेळतात अशा वेळेला गोलंदाजासाठी सोपं होतं. त्यांनी काय केलं, लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल ठेवला. त्यांना जणू काय माहिती होतं की पुन्हा एकदा उलटाच खेळणार आहेत आणि त्याचमुळे थोडं स्ट्रोक सिलेक्शन चुकलं आणि एक सोपा झेल सर्कलच्या आतमध्ये कंप्लीट झाला आणि त्याचमुळे फलंदाज बाद झाला. पण विराचं कौतुक आहे, कारण जसं आपण उल्लेख केला ऑलराऊंडर पॅकेज आहे टीमसाठी, त्याचमुळे दोन्ही डावांमध्ये त्यांचा खेळ बहारदार राहिलाय. ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, सरळ चेंडूला पाठवलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 1 बाउन्स चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17 रन्स. बॉल फेकून झाले ते 5. पहा मनीजी, ज्या वेळेला तुम्ही लाख मुलाची स्पर्धा खेळता किंवा कोणत्या स्पर्धेमध्ये कोणत्या वेगवेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता, त्यावेळेला तुम्हाला त्या खेळपट्टीचं अनुकरण करता आलं पाहिजे. तुम्ही वेळेवर पोहोचले पाहिजे. त्या अगोदर तुम्ही थोडंसं वॉर्मअप केलं पाहिजे आणि संपूर्ण भौगोलिक परिस्थिती मैदानाची पाहिली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा अंदाज हा बांधता येईल. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. काय फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत,
परंतु कॉलिंग व्यवस्थित झालं नाही आणि त्या गॅप मधून सरळ चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेली. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जवळजवळ 54 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 54 रन 27च्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक तुम्ही 8.5 मिनिटात यावेळेला फेकलेत, म्हणजे हे षटक तुम्हाला 3.5 ते 4 मिनिटांचा फक्त कालावधी दिला जाईल. त्या वेळेवरच तुम्हाला मात्र षटक फेकायचं आहे. या आपण ऐकूया मिस्टर. षटक सुरू झालेलं आहे. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 54 धावांची. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न सातत्याने करावा लागेल, कारण आता कुठेतरी या एंडनं फलंदाजी करताना उजव्या हाताच्या बॅटरसाठी स्कोप आहे, ऍडव्हान्टेज आहे. आणि पाहूया त्या संधीचा फायदा उचलला जाईल का. पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट घेतो युवराज. स्ट्रायकर यांना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ते म्हणजेच विकी यांचा खेळ पाहूया संघासाठी कसा राहतोय. बॉडी लँग्वेज थोडीशी ऑकवर्ड होती. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलने या षटकाची होते सुरुवात. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 वर. शुभमजी पाध्ये आणि टायगर स्पोर्ट्सचे ओनर रोहिदासजी पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. टायगर स्पोर्ट्सचे ओनर रोहिदासजी पाटील तसेच शुभमजी पाध्ये SP ट्रॉफीचे पुरस्कर्ते, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा बॉलला राईज होताना पाहिलं, त्यानंतर उंच उडी घेऊन मागच्या पायावर वेट ट्रान्सफर करून हा स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 धावा. 52 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ज्या रिदमने पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिलं तर संत गतीने सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये डबल धावा आल्या होत्या, 14 रन्स आल्या होत्या, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर लयबद्ध झाले नाहीत फलंदाज. चांगली गोलंदाजी हाताळली विराज. आणि आता तदनंतर सुनील वैती यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर युवराज वैती, सुनील वैती गायडन्स करतायत या संघाला. ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. तुम्ही भरपूर वर्ष 22, 23, 24 वर्ष खेळल्यानंतर काहीतरी गायडन्स करण्याची गरज असते एखाद्या संघाला, आणि ते करत असताना ते काम चोख निभावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळायला पाहिजे. जर आपण खेळतो तर आपल्या मुलांना सुद्धा खेळायला पाहिजे आणि आपल्या मुलांना अजून चांगला खेळ आपल्या गावासाठी द्यायला पाहिजे. त्यासाठीच मात्र ते डेडिकेशन आणि ते समर्पण आणि ती जिद्द पाहायला मिळते सुनीलजींची. दरम्यान अजूनही अडखळलेला आहे तो म्हणजे आदर्श 11 फणसपाडाचा डाव. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकंदरीत 25 आणि त्याचमुळे धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी समान कालांतर नाही, आता प्रत्येक बॉलवर षटकार घ्यायला हवा. युवराज तयार बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहू शकतात. काय बोटांतील जादू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परिपूर्ण त्या फिंगरचा रोल अदा करत असताना आपण पाहू शकतायत. बॉल आहेत क्रिकेट टेनिस बॉल, अर्थातच फुलटॉस 24 कॅरेट, आणि ज्याचं स्लोगन टायटल आपल्याला पाहायला मिळतं, इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुलटॉस. असगर अली, संदीप दादा परदेशी. ऑन साइडला खेळला गेलाय. चिप शॉट आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद होण्याची दाट शक्यता आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. गॉन. पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. पहिल्या डावामध्ये जी हाराकिरी झाली ती सुधारण्याच्या उद्देशाने फलंदाजांकडून ती मेहनत अपेक्षित होती, पण पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांनी सक्रिय सहभाग नोंदवताना प्रत्येक षटकावर कंट्रोल ठेवला आणि त्याचमुळे जितकी धावांची अपेक्षा होती ती अपेक्षा फलंदाजांना पूर्ण करता आली नाही. हो, निश्चित स्वरूपात मनीजी, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत की फलंदाज त्या ठिकाणी तग लावून राहिले नाही. षटकार मात्र 3 आले. या आतापर्यंतचा विचार केला, आढावा घेत 3 षटकार आले. ज्या षटकारांची खूप आतषबाजी करायला हवी होती, परंतु ते षटकार प्रॉपरली यावेळेला आले नाहीत आणि त्याचा नतीजा हा आपण पाहतायत स्कोर कार्डवर. चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितली, हलकीशी अपील जरूर केली होती. या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. एक चांगल्या चेंडूचा अंत होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचले गेले. या आदरणीय
सन्माननीय शुभमजी पाध्ये साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे रोहिदाजी पाटील साहेब टायगर स्पोर्ट्सचे यांना सुद्धा मी विनंती करेन की रॉकी दादा यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. मनीची ज्या पद्धतीने आपण पाहतायत आता पारडं जड झालंय. परिपूर्णता हळूहळू विजयाची नौका ही त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टार वैतीपाडा टीमच्या बाजूने जात असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली, तिथे स्थिर राहिले. परंतु युवराजचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली, 2 धावा देऊन 1 विकेट मिळवली. म्हणजे मी चांगला गोलंदाज आहे, माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे हे दर्शवत असताना प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्णता जकडवून ठेवलं आणि तिसरं षटक युवराज वैतीच्या नावावर गेलं. आता 6वं एकंदरीत 4थं षटक पाहायला मिळतं आणि 4थ्या षटकातील पहिला बॉल घेऊन राजदीप भगत याला आपण पाहू शकतायत. जे प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत प्रोलिंग स्पोर्ट्स वर, त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. देश गावड हे आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांनी 9 दिवस पाण्याची व्यवस्था सातत्याने केलेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ही सुद्धा त्यांच्याच माध्यमातून सौजन्य केले असे दहेजी गावड आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. राजू गावड, प्रितेश गावड यांना आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि रोहिदाजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आणि शुभमजी पाध्ये SP ट्रॉफी. जसं मात्र पावसाला सुरुवात होते, पावसाळा येतो, रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि तदनंतर वेड लागतं ते SP बॉयज ट्रॉफीचं. हिरवळ अशा मैदानात वेडीचं मैदान, वेड लावणारं मैदान म्हणजेच लाख मोलाची स्पर्धा SP यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचेच प्रायोजक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या परिपूर्णतः ठप्प राहिले, स्थिर राहिले. थोडी मदत मिळेल, थोडा धक्का लागेल धावपकाला, पण एका धावेचा धक्का चालणार नाही. धक्का पाहिजे 6 धावांचा, पण तरी देखील गाडी अजूनही रुळावरून घसरलेली आहे. टीम आदर्श फणसपाडा संघाची धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे आतापर्यंत एकंदरीत 26 धावा. मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा मिळाला, 1 विकेट सुद्धा गोलंदाज युवराजने आपल्या संघासाठी मिळवला. त्याचमुळे लेग कटरचा सातत्यानं अटॅक गोलंदाज जारी ठेवतोय या 4थ्या षटकामध्ये आणि अजूनही बॅट आणि बॉलचं काहीतरी बिनसलेलं आहे, कनेक्शन होत नाही. आणि त्याचमुळे आता पूर्णपणे आता अधिराज्य वचक दरारा या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळतो यंगस्टार वैतीपाडाचा. सगळे यंगस्टर आहेत, ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. यस टेकन, सुपर कॅच, फलंदाज बाद. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 वर स्थिर राहिले. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्ही लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करता त्यावेळेला गावावरचा विश्वास तुम्ही मेंटेन करता, हेच म्हणायला हरकत नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये असता, संकटात असता, तेव्हा गावकरी हे एकत्रित येतात आणि त्या संकटावर मात करून मात्र या संघाला सुद्धा उभारी देत असतात. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये मतभेद नसावेत आणि क्रिकेट या खेळाने सर्व धर्म समभाव हे शिकवलेलं आहे. आणि क्रिकेटमध्ये मुळीच तुम्ही कधीही राजकारण करू नका. राजकारण जिथे जिथे खेळामध्ये आलं तिथे खेळाचा विनाश झाला असं समजून मात्र चालायचं असतं. यावेळेला आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल आणि यस विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल, एक वाईड आला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30. या धावसंख्येवर खेळाडूंचा रिस्पेक्ट करा. खेळाडूंच्या माध्यमातून सिनियर खेळाडूंना तुम्ही जवळ करून त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्या आणि सिनियर खेळाडूंचा मान सन्मान हा सातत्याने तुम्ही बाळगा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सत्यवानचा होता, चान्स घेतला होता सत्यवान यांनी, मात्र इथे आपण पाहतायत विजयावर शिक्कामोर्तब केलं. विजयाची मुहूर्त मेळ रोवली. या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा सातत्याचं दुसरं नाव आता आपण पाहतायत त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा. पुरस्कर्ते आहेत किरणजी कारभारी साहेब KK यांना आपण पाहतायत. खुश असतील त्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील तर, कारण या संघाला ते सातत्याने पुरस्कृत केलं जातं.